ट्रान्सफर प्रोजेक्ट आहे. याच्यात काय होतं की आपण जे रजिस्टर वापरेल त्याच्यामुळं आपली ती मॅग्नेटिक फील्ड बनते ना, त्याच्यापासून आपली LED खराब नाही याच्यासाठी संरक्षण करते. व हे ट्रान्झिस्टर काय करतं की आपण जी मॅग्नेटिक फील्ड राहते ना ते बनवायचं काम ट्रान्झिस्टर करतं आणि थ्रो करायचं काम करतं. आणि याच्यामुळं आपण 9 व्होल्ट पॉवर सप्लाय दिला की आपण हवेतच आपली LED ग्लो करायला लागते. आणि मध्ये कितीही अडथळा आला तरी ही लाईट ग्लो करते. आमचं इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यात मॅग्नेट, या मोटरमध्ये मॅग्नेट आणि तांब्याची तार असते आणि ती घसली की मग लाईट लागते. I studied in 7th standard. Today I am presenting a solar system working model. Solar system consists of the sun, planets, asteroids, comets, meteors. The planets Mercury, Venus, Earth, Mars, Saturn, Uranus, Neptune, Venus. Mercury is the closest to the sun. Venus is the brightest planet of solar system. Earth is the green planet of solar system. Mars is the hottest planet of solar system. Jupiter is the largest planet of solar system. Saturn is the 6th planet of solar system. Uranus is the 7th planet in solar system. Neptune is the 8th planet solar system. Thank you. माझे नाव अनुराधा राजू पांगरकर, इयत्ता 7वी तुकडीय. हे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. याच्यापासून आपण पाण्याची टंचाई टाळू शकतो. जर भविष्यामध्ये जर पृथ्वीवरचे पाणी संपले तर मग आपल्याला पाणी वाचवण्यासाठी काहीतरी उपाय करावाच लागेल. तर त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपाय चांगला आहे. धन्यवाद. माझे नाव ऐश्वर्या सागर हसन, इयत्ता 6वी तुकडीय. मी आज तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे फॉर प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअरला एक गुणधर्म आहे, जसे की आपण एअरला एक बॉटल घ्या, ती तुम्ही त्याचे झाकण लावा आणि क्रश करण्याचा प्रयत्न केला तर ती सहजपणे क्रश करणे अवघड जाईल. कारण ती आतमध्ये असलेली एअर ही बाहेरच्या असलेल्या भिंतींवरती प्रेशर टाकते आणि मी वरती प्रेशर दिल्यावरती ती बॉटल क्रश करणे अवघड जाईल. सेकंड, आपण एक जळती कॅन्डल घेतली आहे, त्यावरती एक ग्लास ठेवला. ग्लास ठेवल्यावरती कॅन्डल भिजेल. असं का झालं? कारण फायरसाठी एअर आवश्यक असते, जसे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा फायरसाठी उपयोगी आहे. त्यानंतर एअर स्पेस ऑक्युपाय करते. कसे? तर एका ग्लासमध्ये एक ग्लास घेतलाय, त्यामध्ये कॉटन घेतला आहे आणि तो पाण्यात बुडवला तर आतमधला कॉटन कोरडा आहे. असं का झालं? कारण एअर स्पेस ऑक्युपाय करते. थँक्यू. माझे नाव श्रेया भीमशंकर पगार, इयत्ता 6वी तुकडीय. आम्ही वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी बनवलेली आहे. त्याच्यात आम्ही इनो आणि शॅम्पू टाकलेला आहे आणि त्याच्यावर रेड कलरचं पाणी टाकणार आहोत.
काय करणार सर? शेतकऱ्यांसाठी धान्य उपण्यासाठी मशीन बनवलं आहे. हवा नसतानाही आपण याच्यामध्ये धान्य उपणू शकतो. यातला शेतकऱ्यांना आपण बाहेर जर का धान्य उपणायला गेलो तर आपल्याला 60 ते 70 रुपये पोत्यानं पैसे द्यावे लागतात. तसं आपण हे घरच्या घरी हा जुगाड बनवून आपण धान्य उपणू शकतो. आनंदाचे सर्व सामने